श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवरती माझा जो शुभांगी पोळ हा चॅनल आहे, या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, सुखी असाल, समाधानी असाल. सर्वांची वटपौर्णिमा ही सुखाने भरभराटीची जाओ हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. अरे वा, गजरा करायचा चाललाय. कोणासाठी चाललाय गजरा करायचा? अरे वा, थँक्यू. बघा शौर्या माझ्यासाठी गजरा बनवते. किती छान मोगऱ्याचा गजरा. मोगऱ्याचा गजरा आपल्या स्वामींना देखील खूप प्रिय आहे आणि तसंच ती माझ्यासाठी देखील बनवते आहे. गाईज, तुमच्या घरी देखील तुमची मुलगी किंवा तुमच्यासाठी जर दुसरं कोणी गजरा करत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज वटपौर्णिमेची सर्व तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. अवधूत इकडे बघा. अवधूत, सर्वांना आज बघा मी अशा कलरची साडी नेसलेली आहे. तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसलेला आहात नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. निघालो मी एकदम पूर्ण तयार झालेले आहे, रेडी झालेले आहे आणि आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. तिथे पोचल्यानंतर मस्तपैकी सर्व बायका तयार होऊन आलेल्या होत्या आणि खूप गर्दी देखील झालेली होती आणि माझ्यासाठी बरं थोडासाच वेळ शिल्लक राहिलेला होता. सर्व बायकांनी धागा बांधून तयार होत्या. मी पटपट देवपूजा करून घेतली, वडाच्या झाडाची पूजा केली. तिथं खूप प्रसन्न वाटत होतं. त्याचबरोबर खूप सजवलेलं, प्रत्येकाने पूजा केलेली होती. खूप सुंदर ते झाड देखील होतं आणि एवढ्या सुंदर सुंदर बायका. खरोखरच जेव्हा एखादा सण असतो ना तर खूप सुंदर दिसतात. जणू काही आकाशातून पऱ्याच उतरलेल्या आहेत. आणि का बरं सुंदर दिसणार नाहीत? कारण आजचा दिवस हा वटपौर्णिमेचा. या दिवशी एका पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, ते देखील याच दिवशी. त्यामुळे आजचा दिवस खास महिलांसाठी तर आहेतच, त्याचबरोबर या दिवशी खूप पावित्र्य देखील, या दिवसाला महत्त्व देखील आहे. त्यामुळे मनापासून प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना करत असते. तेवढ्याच मनापासून आणि श्रद्धेने, विश्वासाने ही पूजा केली जाते. जेव्हा ही पूजा सफल होत असते ना तर तेव्हा प्रत्येक स्त्रीला, सुवासिनी स्त्रीला खूप आनंद होत असतो. कारण या पूजेचे महत्त्व हे प्रत्येकाला आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर या दिवसाचे देखील खूप महत्त्व असल्यामुळे प्रत्येक स्त्री ही श्रद्धेने ही पूजा ही करतच असते. आमची पूजा देखील खूप आनंदात आणि उत्साहात साजरी झाली. त्यानंतर आम्ही वडाची आनंदाने पूजा देखील केली आणि फोटोशूट देखील तिथं काही व्हिडिओ वगैरे काढले. कारण हा दिवस 1 वर्षानंतरच पुन्हा येणार होता. त्यानंतर आमची जी पूजा होती ती आमचे कुलदैवत म्हणजे कोटलिंग यांच्याच मंदिराच्या शेजारी वडाचं झाड होतं आणि तिथं आणि आमचे कुलदैवत असल्यामुळे आम्ही तिथं देवाची पूजा देखील म्हटलं की होईल. आणि तिथं खूप स्त्रिया, गावातील खूप स्त्रिया तिथेच पूजा करण्यासाठी येतात आणि तिथं गेल्यानंतर आम्ही कुलदेवाची देखील पूजा केली. आणि प्रत्येक स्त्री ही एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी देखील भरत होते. त्या पद्धतीनेच एकमेकींनी प्रत्येकीला हळदी कुंकू लावून प्रत्येकीची ओटी भरली. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे कोणीही बिना हळदी कुंकू लावता एकमेकींना जाऊ देत नव्हतं. त्यामुळे आज इतक्या दिवसातून असा काही स्पेशल दिवस असला ना की खूप स्त्रिया गोळा होतात आणि एका जागेवरती एकदम मस्त एन्जॉय करत असतात. सण आनंदाने साजरा देखील करतच असतात. परंतु असे सण हे वर्षातून 2च, म्हणजे एक तर वटसावित्रीची पौर्णिमा आणि दुसरं म्हणजे मकर संक्रांती. या 2 सणामध्ये ना खूप स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावतात. ओळख असो किंवा नसो, प्रत्येकाला हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद देखील घेतला जातो. तर आमच्या कोटलिंगाचं मंदिर एवढं मजबूत आहे ना आणि एवढं त्याच्याभोवती हिरवाई आहे, एवढं तिथं छान वाटत होतं ना, खूपच आनंद देखील वाटत होता. तिथलं जी हिरवाई आहे, हिरवळ असल्यामुळे कोणत्याही प्रकारे एकदम मस्त उन्हाची काही जाणवत नव्हतं. त्याचबरोबर अचानक आभाळ देखील आलेलं होतं आणि आभाळ आल्यामुळे बायकांची अशी घाई चाललेली होती की पटपट आपल्याला आवरायचं आहे आणि आपल्याला घरी जायचं आहे. आणि कारण आपला अवधूत छोटासा आहे त्याच्यामुळे त्याला मी घरी त्याच्या पप्पाजवळ ठेवून वटसावित्रीच्या पौर्णिमेसाठी वडाची पूजा करण्यासाठी मी आलेली होती. आणि बराच वेळ झालेला होता, जवळजवळ 2 तास होऊन गेलेले होते. आणि अशा प्रकारे आमची पूजा, आणि एकदा सर्व बायकांमध्ये बसलं ना की वेळेचं भानच राहत नाही. आणि मला तर अगोदरच एवढा आनंद होतो ना, कारण आपण खूप दिवसातून भेटत असतो त्यामुळे मी फुल एन्जॉय करत असते.
आणि अशामध्ये सर्वांशी खूप काही बोलावंसं वाटतं, कारण खूप दिवसातून भेट झाल्यामुळे खूप बोलावंसं वाटतं, परंतु वेळेअभावी थोडक्यात आटपावे लागले. त्याचबरोबर पावसाची रिमझिम देखील बाहेर चालू झालेली होती, त्यामुळे पटपट आवरून आपल्याला घरी देखील जायचं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येकाचा आशीर्वाद घ्यायचाच आहे आणि प्रत्येकाला हळद कुंकू लावून त्याची ओटी भरायची असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता जी स्त्री दिसेल, मग आपल्यापेक्षा लहान असो किंवा आपल्यापेक्षा मोठे असो, तिचा आशीर्वाद हा नक्कीच घ्यायचा आहे. आणि आमचं कोटलिंगाच्या मंदिराच्या अवतीभोवती एवढी सुंदर सुंदर झाडं आहेत. त्याच्यानंतर माझ्या ज्या जावा होत्या, सासवा होत्या, या सर्वांनी मिळून आम्ही कोटलिंगाच्या मंदिराला मस्तपैकी प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर आम्ही कोटलिंग महाराजांचा आशीर्वाद देखील घेतला. माझे जी जावा आहेत त्या माझी थट्टा करत होत्या, आम्ही मस्त एन्जॉय करत होतो, हसत होतो, कारण उद्या ही आजचा दिवस येणार नव्हता, त्याच्यामुळे फुल एन्जॉय देखील चाललेली होती. आणि आम्ही सर्व काही मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर ना आमची जी काही तिथं राहिलेली होते, काही नवीन नवीन बायका येत होत्या, त्यांची गाठी भेटी देखील चाललेल्या होत्या. गावातील खूप खूप दिवसातून काही बायकांची गाठ पडलेली होती आणि खूप बोलायचं देखील चाललेलं होतं. त्याच्यानंतर जी कोणी राहिलेलं असेल ते देखील एकमेकींना हळदी कुंकू लावत होता. अगदी जाता जाता म्हटलं ना तरीसुद्धा चालेल, तरी आम्ही जाताना देखील मंदिराच्या बाहेर बसून मस्तपैकी सर्वांची एक आठवण म्हणून मस्त फोटो काढले, एक मस्तपैकी शूट देखील केलं, कारण हा दिवस पुन्हा येणार नाही 1 वर्षानंतरच. आणि त्यानंतर आमची स्वारी निघाली ती म्हणजे राम मंदिराकडे गेल्यानंतर तिथं सर्वात प्रथम गोंदवलेकर महाराज आहेत आणि पाठीमागे श्रीराम, माता सीता आहे, लक्ष्मण आहे. तिथं गेल्यानंतर त्या मंदिर, आज वटपौर्णिमा देखील होती, त्याच्यामुळे जिथं कोटलिंगाचं मंदिर आहे तिथंच जवळच म्हणजे 100 मीटर अंतर असेल दोन्ही मंदिराच्या मध्ये, तिथंच राम मंदिर देखील होतं. मग सर्व ज्या आमच्या तिथल्या बायका होत्या तर त्या बोलल्या की आपण जाता जाता राम मंदिराच्या देखील दर्शन घेऊन जाऊया, तिथं देखील नैवेद्य करूया. आणि त्यानंतर ना आम्ही तिथं गेल्यानंतर देवाची पूजा देखील केली. आणि आज ना आम्ही महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य म्हणून जे आपण उंबराची जी फळं आहेत तर तीच फळं आम्ही सर्वच बायकांनी उंबराची फळंच सर्वत्र नैवेद्य म्हणून वापर केलेला होता. तुमच्या तिकडे वटपौर्णिमे दिवशी कोणत्या फळाचा वापर केला जातो किंवा नैवेद्य म्हणून काय वापरलं जाते हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून देखील सांगायचं आहे गाईज. त्याचबरोबर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली की फांदीची पूजा केली, किंवा काहींच्या घरामध्ये चित्र वडाचे काढले जाते आणि तिथं त्या चित्राचीच पूजा केली जाते, तर तुम्ही कशाची पूजा केली हे देखील नक्कीच मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथं देखील फोटो काढले, काही कोटलिंगाच्या मंदिरामध्ये देखील काढलेले फोटो आहेत, मस्तपैकी आठवण म्हणून जपून ठेवलेले आहेत. मस्तपैकी कोटलिंगाचे आणि राम मंदिरामध्ये त्याचबरोबर वडाची पूजा करून झाल्यानंतर आमची स्वारी निघाली ती म्हणजे घराकडे. आणि घराकडे जात असताना मध्येच सर्व बायकांना सुचलं की आपण अजून एका मंदिरामध्ये जायचं आहे, परंतु मी काही थांबली नाही. अशा प्रकारे आमची वटसावित्रीची पौर्णिमा साजरी झालेली आहे. वटसावित्री तर तुमच्याकडे आमच्यासारखीच वटसावित्री साजरी होते का पौर्णिमेच्या दिवशी? अशा आमच्याकडे जशी झालेली आहे त्या पद्धतीने तुमच्याकडे होती का? नक्कीच मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका. तुमच्याकडे कशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी केली जाते हे देखील मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि आमच्याकडे जशी वटपौर्णिमा साजरी झालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला नक्कीच सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.